केंद्र सरकारने पारित केलेले 3 कृषी कायदे रद्द करण्यात यावे याकरिता दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत 3 कायद्यांच्या माध्यमातून देशाचा कणा असलेली अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे। दिल्ली येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज तस्ता थंडीत पाण्याचा मारा करीत आहे। जगाचा पोशिंदा शेतकरी अन्नदाता यांना काही उद्योगपतींच्या माध्यमातून गुलाम बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे। या अन्यायाच्या विरोध करत हे जुलमी कायदे रद्द करावेत, अन्यथा जिल्हाभर रिपाईच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले यांनी दिला आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जे घाई गडबडीने 3 निर्णय 3 बिल पास केलेले आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे। तेव्हा संपूर्ण देशातील शेतकरी दिल्ली या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। तर केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे त्या ठिकाणी। एवढंच नाही तर एवढ्या थंडीमध्ये त्यांच्यावर पाण्याचा मारा सुद्धा करत आहे आणि ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत आहे। त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळविण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अमरावती येथे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची प्रत पंतप्रधान साहेबांना पोहोचावी, राष्ट्रपती महोदयांना पोहोचावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलं आणि आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर संपूर्ण जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात येईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।